मुंबईत काँग्रेसने 87 जागांची पहिली यादी जाहीर केली। या यादीमध्ये अनेक नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। आमदार असलम शेख यांचा मुलगा आणि बहिणीला उमेदवारी देण्यात आली आहे। तर खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या मुलगी प्रज्योती हंडोरे यांना प्रभाग क्रमांक 140 मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली। ठाकरेंच्या शिवसेनेची 60 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झालेली आहे। पहिल्या 60 जणांच्या यादीत 5 अल्पसंख्याक उमेदवारांना संधी देण्यात आली आहे। तर यादीमध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचं नाव नाहीये। मुंबईसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर झालेली आहे। भाजपाने 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। या यादीमध्ये भाजपाने तरुण उमेदवारांना संधी दिली आहे। तर 66 जणांमध्ये 20 उमेदवार हे अमराठी आहेत। तर नुकत्याच शिवसेना उभाटा पक्षाकडून भाजपामध्ये आलेल्या तेजस्वी घोसाळकरांना सुद्धा संधी देण्यात आली आहे। मधुश्रीवर काल रात्री जागावाटपावरून खडाजंगी झाल्याची सूत्रांची माहिती आहे। शिवसेना उभाटा पक्षाचे आमदार अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यात जागावाटपावरून वाद झाल्याची माहिती आहे। या वादानंतर अनिल परब बैठकीतून उठून निघून गेल्याची माहिती आहे। राज ठाकरेंनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय। निवडणुकीला एकजुटीनं सामोरं जा, मुंबई वाचली पाहिजे, त्यासाठी संकट नीट ओळखा असा कानमंत्र राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलाय। मनसेकडून एबी फॉर्म देण्यास सुरुवात झालेली आहे। यशवंत किल्लेदार यांना वॉर्ड क्रमांक 192 मधून उमेदवारी देण्यात आली आहे। ठाण्यात महाविकास आघाडीमध्ये फूट पडली आहे। ठाण्यामध्ये काँग्रेसने स्वबळावरती लढण्याची घोषणा केली आहे। मनसेला सोबत घेतल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे। नगर परिषदेप्रमाणे महानगरपालिकेतही घराणेशाही पाहायला मिळते। यंदाच्या महापालिका निवडणुकीत सुद्धा घराणेशाहीचाच दबदबा दिसणार आहे। सगळ्याच पक्षांमधले नेते आपापल्या घरातल्या सदस्यांसाठी तिकीट मागतायत। पुण्यात ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची युती जाहीर झालेली आहे। पुण्यामध्ये काँग्रेसकडून पहिल्या टप्प्यात 60 जणांना एबी फॉर्म देण्यात येणार आहे। ठाकरेंची शिवसेना 45 आणि काँग्रेस 60 असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे। नाशिकमधील माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी त्यांच्या मुलगा आणि पत्नीसह उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। दिनकर पाटील यांनी आपल्या कुटुंबात 3 जणांना उमेदवारी मिळेल असा दावा केलेला आहे। दिनकर पाटील यांनी आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। चंद्रपूरमध्ये भाजप नेते किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात वाद पेटलाय। या वादाचा काँग्रेसला फायदाच होईल असा दावा आमदार वडेट्टीवार यांनी केलेला आहे। या दोघांमधील भांडणामुळे नाराज असलेले इच्छुक काँग्रेसकडे येत असल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। शिवसेना आणि भाजप यांच्या युतीबाबत चर्चा अजूनही सुरू आहे। एकूण 111 नगरसेवक संख्यापैकी शिवसेनेला 20 जागा सोडण्याचा भाजपाने प्रस्ताव दिलेला आहे। भाजपाच्या उमेदवारांना उद्या एबी फॉर्म देण्यात येणार आहे। युती न झाल्यास भाजपाची स्वबळाची तयारी आहे। पुण्यात भाजप नेते धनंजय जाधव यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे। भाजपामधून तिकीट डावलल्यामुळे धनंजय जाधव राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। प्रभाग क्रमांक 27 नवी पेठ पर्वती या ठिकाणून धनंजय जाधव इच्छुक आहेत। जालन्यात महायुतीला भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केलाय। महायुती झाल्यास सामूहिक राजीनामा देऊ असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला। त्यामुळे जालन्यामध्ये भाजपाचे नाराज कार्यकर्ते बंडखोरी करण्याची शक्यता आहे। नाशिकमध्ये महायुतीत जागा वाटपाचा तिढा कायम असतानाही शिवसेनेचे उमेदवार आणि संपर्क प्रमुख विलास शिंदे यांनी आज आपल्या हजारो समर्थकांसह जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। सांगलीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राजकीय पक्षांच्या उमेदवारांची धावपळ सुरू झालेली आहे। तर महाविकास आघाडीकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे। नाशिक महापालिका निवडणुकीसाठी भाजप आमदार देवयानी फरांदेंचा मुलगा अजिंक्य फरांदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। यावेळेला फरांदे हे सहकुटुंब दाखल झाले। अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची युती होणार आहे। या पार्श्वभूमीवरती आज एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते। जालना महापालिका निवडणुकीत ज्या पक्षाचे जास्त नगरसेवक निवडून येणार त्या पक्षाचा पहिला महापौर होईल असा थेट इशारा भाजप नेते कैलास गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकरांना दिलाय। जालन्यात महायुतीमध्ये जागा वाटपासाठी 2 दिवसांपासून बैठका सुरू आहेत। अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उभाटा पक्षाने पहिली अधिकृत उमेदवारी यादी जाहीर केली आहे। पहिल्या यादीमध्ये 20 उमेदवारांना संधी देण्यात आलेली असून लवकरच प्रचाराला सुरुवात केली जाणार आहे।
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रभाग क्रमांक 1 आणि 12 मधील उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडत शुभारंभ केलाय। यावेळेला बोलताना अजित पवारांनी भाजपाच्या गेल्या 5 वर्षातील कारभारावरती कडक शब्दात ताशेरे ओढले। चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजपामधली अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे। भाजपाचे निवडणूक प्रमुख आमदार किशोर जोरगेवार यांचे स्वीय सहाय्यक ललित कासट यांच्या पत्नी दीपा कासट यांनी प्रभाग क्रमांक 10 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तर याच प्रभागामधून भाजप अल्पसंख्याक आघाडीचे शहराध्यक्ष रशीद हुसेन यांच्या पत्नीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। कोल्हापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून दुसरी यादी मंजूर करण्यात आलेली आहे। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी 14 उमेदवारांची दुसरी यादी मंजूर केली आहे। अहिल्यानगरमध्ये महायुतीचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपामधील जागा वाटपावर जवळपास एकमत झालेलं असलं तरी सुद्धा शिवसेनेसोबत असलेल्या मतभेदांमुळे निर्णय लांबत असल्याचं चित्र आहे। फायनल यादीवर आता फडणवीस, शिंदे आणि अजित पवार निर्णय घेतील। अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये आलेली असताना महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये। याच पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक मोठं विधान केलंय। शिवसेना शिंदे गटालाही सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सूचक विधान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याकरता 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। या 2 दिवसात मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे। आतापर्यंत 10,000 पेक्षा अधिक अर्जांचं वितरण करण्यात आलंय। 44 नामनिर्देशन पत्र ही प्राप्त झाली आहेत। चांदिवली प्रभाग क्रमांक 166 मध्ये ठाकरेंच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरलेली आहे। 6 टर्मपासून या ठिकाणी शिवसेनेचा नगरसेवक निवडून आलाय, मात्र यावेळी बाहेरील उमेदवाराला संधी दिली जात असल्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे। एमआयएम आणि राष्ट्रवादीनंतर आता वंचित बहुजन आघाडीकडून पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे। पहिल्या यादीमध्ये वंचितकडून 4 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। त्यामुळे वंचितने आता छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय। पुणे महानगरपालिकेत तिरंगी लढत होणार असल्याचं चित्र आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर भाजप शिवसेना एकत्र लढणार असून काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे एकत्र लढतील। भाजपाचे माध्यम प्रमुख नवनाथ बन मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवणार आहेत। वॉर्ड क्रमांक 135 मधून बन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नवाब मलिकांविरोधात एक गट नाराज असल्याची माहिती समोर आली आहे। मलिकांकडून मुस्लिम उमेदवारांना अधिक संधी देण्यावरती भर असल्याचा आरोप करण्यात आला आहे। जळगाव महापालिकेत शिवसेना भाजप युतीची घोषणा झाली असली तरी सुद्धा प्रत्यक्ष जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये। जिल्ह्यातील अजिंठा विश्रामगृहामध्ये मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांची जागा वाटपाबाबत बैठक पार पडली। तर युतीमध्ये शिवसेनेने 26 जागांचा प्रस्ताव दिल्याचं समजतंय। अकोला महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मानपूर्वक जागा वाटप झालं पाहिजे अशी ठाम भूमिका अमोल मिटकर यांनी घेतली आहे। राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि आमदार अमोल मिटकरी यांच्यात जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली। 2029च्या विधानसभेला युती झाली तर एका हातात कमळ आणि एका हातात धनुष्यबाण घेऊन जनतेसमोर जाणार असं विधान आमदार शहाजी बापू पाटलांनी केलंय। खासदारकीला मात्र कमळालाच मतदान करू, लीड द्यायचंय असंही पाटील म्हणाले। रत्नागिरीत शिवसेना उभाटा पक्षात मोठी फूट पडलेली आहे। उत्तर रत्नागिरीचे उपजिल्हाप्रमुख सचिन आंबरे यांनी माजी खासदार विनायक राऊत यांच्यावरती हल्लाबोल केलाय। विनायक राऊत अळंबीसारखे उगवणारे माणूस असून त्यांना उभाटा संपवण्याचा प्रयत्न त्यांनी केला असा घणाघात आंबरेंनी केलाय। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यमान नगरसेविका मनीषा रहाटे यांनी नवाब मलिक यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे आणि हिंदू कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीत सूरज चव्हाण यांना सुनील तटकरे यांनी वाचवला असा आरोप आमदार महेंद्र थोरवेंनी केलाय। तशाच प्रकारे खोपोलीतील मंगेश काळोखे यांच्या हत्येतील आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत यांना वाचवण्याचे प्रयत्न सुनील तटकरे करत असल्याचा गंभीर आरोप थोरवेंनी केला आहे। मुंबईतील घरांच्या किमतीचा परवडणारा दर 47% एवढा आहे। कमाईची
सुमारे अर्धी रक्कम ही घरासाठी घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यावरती खर्च करावी लागत असल्याचं एका अहवालामधून समोर आलंय. देशातील इतर महानगरांचा विचार करता मुंबईत घर घेणं परवडत नसल्यामुळे अनेकांच्या स्वप्नाला घर लागल्याचं दिसून येत आहे. मुंबईकरांनी रविवारी सकाळी प्रदूषणाचा कहर अनुभवलेला आहे. हवेची गुणवत्ता निर्देशांक थेट 200 अंकांवरती पोहोचलेली आहे. प्रदूषणात अचानक मोठी वाढ होऊन हवेची गुणवत्ता ढासळली. त्यामुळे नागरिकांची घुसमट झाली आणि विशेषतः वृद्ध नागरिक आणि श्वसनाचे आजार असलेल्या लोकांना असह्य त्रास झालेला आहे. पुढील काही दिवस शहरातील प्रदूषण चिंता वाढवणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानांचं लँडिंग मुंबईच्या सध्याच्या विमानतळामार्फतच होत आहे. विमानांना मुंबईपर्यंत आणून मग नवी मुंबईच्या दिशेने वळवलं जात आहे. या विमानतळासाठी नवीन मार्ग तयार झाले नसल्यामुळे या प्रकारे विमानं उतरवली जात आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कारला रात्री समृद्धी महामार्गावरती वाशिम जिल्ह्यातील मालेगाव नजीक भीषण अपघात झाला. या अपघातात मंत्री जाधव यांचे अंगरक्षक, सहकारी आणि कार चालक गंभीर जखमी झालेले आहेत. जखमींवरती वाशिम इथल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीडच्या माजलगाव तालुक्यातील केसापुरी या ठिकाणी जैन मंदिरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी पितळी मूर्त्या लंपास केलेल्या आहेत. दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. तर या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. धाराशिवमधल्या वाशी तालुक्यातील वाहन मालकांकडून 24 ट्रॅक्टर आणि 2 JCBच्या भाडे कराराचं आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या टोळीला कळंब पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. फसवणूक करणाऱ्यांपैकी 5 जणांना लोणंद सातारा या ठिकाणून अटक केली असून 2 JCB आणि 1 ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केला आहे. चंद्रपुरातील शेतकऱ्याकडून 1 लाखाच्या कर्जासाठी किडनी विकून सावकाराने 74 लाख वसूल केल्याच्या घटनेविरोधात माजी मंत्री बच्चू कडू 3 जानेवारीला आक्रोश मोर्चा काढणार आहेत. राज्यातील अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक समिती नेमण्यात यावी अशी मागणी सुद्धा कडूंनी केली आहे. पुण्यातल्या दौंड तालुक्यातील लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीत कल्पतरू अपार्टमेंट परिसरात भीषण आग लागली. या आगीमध्ये 17 दुचाकी जळून खाक झालेल्या आहेत. या आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे.